सुरुवात होत असताना आपल्याला पाहायला मिळते. त्या अगोदर आपण जात आहोत माणुदी मॅचच्या दिशेनं. सुरेश ठरलेला आहे सामन्याचा सामनावीर, तर सुरेशला आपण देतो माणुदी मॅचचा मेडल. चला तर लगेच आपण सामन्याच्या दिशेनं वळतोय, ज्यामध्ये आपण बघू शकताय सध्या तरी लिटिल स्टार धारोळ आणि त्यांच्या विपक्षात खेळत असताना या सामन्यामध्ये सध्या तरी वारलीपाडा संघाला, दोन्ही संघाला या सामन्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा आपण देऊया आणि लगेचच या सामन्यामध्ये व्यस्त व्हायला सुरुवात करूया. अगोदरचा सामना जर बघायला गेलं तर नक्कीच चिंचवली संघाने फार चांगल्या पद्धतीचा खरं तर खेळला आणि याही पर्वामध्ये त्यांनी जर पाहायला गेलं तर क्वालिफाय सामन्यामध्ये प्रवेश मिळवलेला आहे. गेल्या वर्षी स्वप्न अधुरं राहिलं होतं, पण यावर्षी खरं तर सिद्ध करण्याचा प्रयत्नानेच हा संघ आलाय की काय असं देखील त्यांच्याकडनं त्या सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळाले. पण आता हा सामना फार महत्वाचा आहे. पहिलाच बॉल स्ट्रायकर एंडला बॅटिंग करत असताना लिटिल स्टार धारोळ संघाचा एक महत्वाचा बॅटर होता, कवी होता स्ट्रायकर एंड वरती फलंदाजी करत असताना, आणि तिथे कवी या फलंदाजाला केले शांत. मॅच मध्ये वारलीपाडा संघाला मिळालेला आहे पहिल्या गोलंदाजाच्या पहिल्या चेंडूवरती विकेट. फलंदाज बाज. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतात लिटिल स्टार धारोळ संघाचा एक चांगला खेळाडू होता, जो मैदानाच्या आतमध्ये चांगला धावा बनवू शकला असता, पण त्याच्यासाठी वेळ आली. तिने ठरवलं की आज लिटिल स्टार धारोळ टीमचा हुकमाचा एक्का चालणार नाहीये, कारण गोलंदाजी करत असताना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतायत वारलीपाडा संघाला अगदी आपण पाहतायत सध्या तरी वारलीपाडा संघाच्या जेबमध्ये मोबाईल आहेत, त्यामुळे दोनदा पेनल्टी ही मात्र सध्या वारलीपाडा संघाला दिली जाईल. कारण अंबरनाथ असोसिएशन म्हटलं तर तुमच्याकडे जर्सी, त्याच्यानंतर जर पाहिलं तर जो 12 प्रतिनिधी आहे त्याच्याकडे जर मोबाईल व्यतिरिक्त काही आढळलं तरी सुद्धा पेनल्टी दिली जाते, आणि ती पेनल्टी आता इथून घ्यावी लागेल वारलीपाडा संघाला. गोलंदाजी करत असताना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतायत सध्या तरी गोलंदाज भरपूर वेगाची गोलंदाजी करतोय कपिल हा गोलंदाज. बरोबरी त्या मैदानाच्या आतमध्ये आपण चांगलासा खेळ पाहतायत. वारलीपाडा संघ गोलंदाजी करत असताना चांगला गोलंदाजीचा युनिट वापरतोय, पण समोर तितकाच चांगला संघ आपण पाहतायत लिटिल स्टार धारोळ संघाला. टॉस जिंकला, प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय काय घेतलाय तर सुरुवातीला फलंदाजी करत असताना समोरच्या टीमला एक चांगलं टार्गेट आम्ही सेट करू आणि कुठेतरी ते टार्गेट चेस करण्याच्या प्रयत्नामध्ये अपोजिट टीम थोडीशी घाई करेल आणि त्या अनुषंगाने तिथे आम्ही बाजी मारू या उद्देशाने बॅटिंग करण्याचा निर्णय जो मात्र मैदानाच्या आतमध्ये लिटिल स्टार धारोळ संघाने घेतला, आणि सध्या फलंदाजी सुरू आहे. एक धाव धाव फलकावरती आहे. वेगवान चेंडू मिस टायमिंग, फटका फसला, फिल्डर बॉल वरती आलेत. वारलीपाडा संघ आज या साहिल प्रतिष्ठान चषकाच्या महत्वाच्या रात्रीमध्ये दाखवतोय खात्रीपूर्वक क्रिकेट, आणि सध्या बॅटिंग करत असताना लिटिल स्टार धारोळ टीमचा आणखीन एक हुकमाचा फलंदाज झालाय बाद. अनिल शेंडे होतोय इथून झेलबादच्या स्वरूपात आउट, आणि लागतोय बॅटिंग करत असताना धारोळ संघाला दुसरा लॉस. दुसरा फलंदाज बाद झालेल्या बॅटिंग करत असताना मात्र या सामन्यामध्ये सध्याच्या घडीला आपण बघतायत लिटिल स्टार धारोळ संघाचा धावफलकावरती 1 धाव, विकेटवरती 2 विकेट, अशी नाजूक अवस्था बनली आहे बॅटिंग करत असताना धारोळ टीमची. बरोबर इथे चौथ्या क्रमांकावरती आता फलंदाजीसाठी आपण पाहतात विशाल हा फलंदाज दाखल होतोय. विशालला मैदानाच्या आतमध्ये पाठवलं जाते. गोलंदाज कपिल पुन्हा एकदा होती विकेटनं. गोलंदाजी मार्क वरती तयार. ऑन साइडला चांगलासा फटका, क्षेत्ररक्षक आली, बॉल अडवला जातो, दुसरीची मागणी करतायत, आणि यस या चेंडूवरती पेटल्या जातील. सध्या सगळीला या 2 धावा, 2 धावफलकावरती तुरंत वाढ होत असताना आपण बघतायत सध्या 3 धावेवरती लिटिल स्टार धारोळ संघ पोहोचतोय. 3 धावा धावफलकावरती आहेत. सामन्यामध्ये कपिल गोलंदाजी करतोय. गोलंदाजी करत असताना सध्या वारलीपाडा संघाकडून
लांबचा प्रवास केलाय म्हणून आज स्वप्न देखील फार मोठी आम्ही घेऊन आलो आहे हे मात्र प्रत्येकी सामन्यामध्ये सांगतोय वारलीपाडा संघ. लोबो फुल टॉस होता, समोरच्या दिसला एक चांगली ड्राईव्ह भेटली जाईल या चेंडूमध्ये. सध्या बॅटर विशालच्या बॅटमधून एक सिंगल आणि या सिंगलच्या सहाय्याने दाफल कबड्डी सध्या लिटिल स्टार धारोळ संघ आपण पाहताय 4 या आकड्यावरती पोहोचला जातो आहे. स्ट्राईक चेंज झाली, स्ट्रायकर एंडला आपण पाहतायत जितेंद्र शेंडे या फलंदाजाला. हा देखील एक चांगला खेळाडू आहे आणि या सीझन मध्ये हा खेळाडू चांगल्या इन्फॉर्म मध्ये. शॉर्ट ऑफ लेंथ ऑन साइडला लपेटा टाकलाय, फिल्डर तिथे आले आहेत. क्षेत्ररक्षक बिडॉफचा समोरच्या दिशेला बॉल अडवण्यासाठी पोहोचलाय आणि या चेंडूमध्ये आपण पाहतायत सध्या सगडीला जितेंद्रच्या बॅटमधून मिळाली जाईल एक धाव आणि इथे एका षटकाचा खेळ संपलेला आहे. दाफल कबड्डी 5 बनल्यात आणि जी पेनल्टी खरं तर आपण बघू शकतायत दिली गेली आहे गोलंदाजी करणाऱ्या वारलीपाडा टीमला. ती पेनल्टी इथून ऍड करून दाफल कबड्डी लिटिल स्टार धारोळ संघाचा बनतायत 2 विकेट 7 धावा. 7 धावा दाफल कबड्डी लागल्यात. काही क्षण आता बाकी राहिली आहेत. जसा जसा खरं तर वेळ निघून जाण्याचा प्रयत्न करेल तशा तशा पद्धतीनं ऐक औद्योगिक क्रिकेट संघ पिंपलोली वाडी आयोजित हा साहिल प्रतिष्ठान चषकाच्या खरं तर अंतिम मॅचेस देखील आपल्याला बघायला मिळतील. आजची फायनल नाईट, शेवटची नाईट आपल्याला पाहायला मिळते या स्पर्धेची. समोर जर पाहायला गेलं तर 7 धावा दाफल कबड्डी बनतात लिटिल स्टार धारोळ संघाच्या. धारोळ संघ देखील या सीझन मध्ये फार मोठ्या फॉर्म मध्ये आहे आणि समोर त्यांच्या विपक्षात वारलीपाडा संघ खेळतोय. वेगवान चेंडू बंदाट गती पडल्यानंतर बॅट वरती कोणतंच कनेक्शन करता आला नाहीये मैदानाच्या आतमध्ये बॅट्समन जितेंद्रला आणि इथे येतोय डॉट बॉल. वेग चांगला पडल्यानंतर लेग स्विंग जो मिळालाय तो लेग स्विंग मैदानाच्या आतमध्ये निर्भय ठेवतोय की ऍज अ बॅटरला मैदानाच्या आतमध्ये इथे मिस केलं जाईल. पहिला चेंडू डॉट, पहिला बॉल डॉट आला इथे मैदानाच्या आतमध्ये. सध्या तरी हा चेंडू आपण पाहतात लोबो फुल टॉस आहे, स्क्वेअर लेगला कटवला जातो. दुसरीचा प्रयत्न, चान्स, परंतु तिथे मैदानाच्या आतमध्ये फेकी थोडीशी लूज आली आहे आणि त्या अनुषंगाने मैदानाच्या आतमध्ये मात्र या चेंडूमध्ये फायदेशीर 2 धावा बॅटरला जात आहेत. बॅटिंग करत असताना बॅट्समन जितेंद्रच्या बॅटमधून 2 धावा मिळतील. 2च्या मदतीने दाफल कबड्डी परिवर्तन होतंय. धावसंख्येवरती आता आपण पाहतायत 9 धावा गोळा झालेत बॅटिंग करणाऱ्या सध्या लिटिल स्टार धारोळ संघाच्या. धारोळ संघाला मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना आपण सध्या तरी पाहता या सामन्यामध्ये. वेगवान चेंडू, पंचांना आवाज गेला नाहीये पण स्वतः फलंदाज आपण बघू शकता जितेंद्र शेंडे पडतोय बाहेर. याला म्हणतात प्रामाणिक खेळाडू आणि प्रामाणिक खेळ सध्या तरी आपल्याला दाखवत असताना जितेंद्र आपल्याला पाहायला मिळेल. खर तर इथे मैदानाच्या आतमध्ये अजून एक विकेट जो मात्र लिटिल स्टार धारोळ संघाला लागतोय. फलंदाज बाद. अक्षरशः आपण पाहतायत वेग इतका होता की पडल्यानंतर बॅटची थोडीशी एज मिळाली आणि तिथे आपण बघू शकताय फलंदाजी करत असताना लिटिल स्टार धारोळ संघाचा एक चांगलासा फलंदाज मात्र माघारी परतलाय. नाराज व्हावं लागलं बॅटर जितेंद्रला. 3 विकेट 9 धावा लिटिल स्टार धारोळ संघाचा आपण बघताय बॅटिंग करत असताना. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये लिटिल स्टार धारोळ टीमचा आपण पाहतायत फिनिशरचा रोल घेऊन आता या मॅच मध्ये बॅटिंग करण्यासाठी योगेश जो दाखल होतोय. योगेशसाठी हा चेंडू ऑन साइडला टर्न केला जातोय. फिल्डर आहेत. एका धाबेसाठी प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये योगेशच्या माध्यमातून झालेला आणि या एका धाबेने दाफल कबड्डी थोडासा बदल होत असताना सध्या दुहेरी अंकामध्ये हा दाफलक पोहोचला जातोय. 10 धावा दाफल कबड्डी 3 विकेट. रात्रीचा माहोल आहे. रात्र तर भरपूर झाली आहे. हळूहळू पहाट देखील झाली असं म्हणायला हरकत नाहीये. पण या रात्रीमध्ये हा साहिल प्रतिष्ठान चषक फार आनंद देतोय. मिस्टामिक चौक फटका फसलाय. बिडॉफचा फिल्डर थोडासा जर पाहायला गेलं तर जजमेंट चुकीचे आखतोय आणि तिथे मैदानाच्या आतमध्ये बॅटर विशालच्या बॅटमधून या चेंडूवरती मिळाल्या जातात. सध्याच्या स्थितीला या 2 रन्स आणि 2 धाब्याच्या मदतीने दाफल कबड्डी लिटिल स्टार धारोळ संघ आता 12 या आकड्यावरती पोहोचला जातोय. बेदक मारा करावा लागेल एखाद्या तरी फलंदाजाला. सामन्यामध्ये कम से कम 25 धावा जरी झाल्या तरी सुद्धा पुष्कळ बनवू शकतायत कारण आतापर्यंत लो स्कोरिंग सामने भरपूर डिफीट झाले आहेत या मैदानावरती. वेगवान चेंडू, पिचिंग थोडीशी खराब आहे. आउटसाइड द लेग स्टंपला चेंडू क्रॉस झालाय. ऑफिशियल पंच बळतायत. फैलावलेला इशारा घेऊन व्हाईट बॉल. 61 बढतीने दाफलक जर बघायला गेलं तर पुस्तकावरती सध्या 13 बनतायत. यस, पंचांचा सॉफ्ट सिग्नल व्हाईट बॉल आहे पण आपण पाहतायत वारलीपाडा टीमने इथे
वाईड आहे की नाही हे पाहण्यासाठी आता टीव्ही अंपायरची मागणी केली आहे, चेक होत आहे. आणि नक्कीच लेक्सिक बऱ्याच खर तर बाहेर न सोडलेले आपल्याला पाहायला मिळते. म्हणजेच तिसऱ्या पंचाचा निर्णय पुन्हा एकदा हा चेंडू पुन्हा फेकावा लागेल गोलंदाजाला. व्हाईट बॉल. एक धाव खर तर इथे झाली आहे. धावफल कबड्डी आपण पाहतात सध्या तरी 13 धावा बनलेल्या आहेत. बॅटिंग करत असताना या सामन्यामध्ये सध्याच्या घडीला लिटिल स्टार धारोळ संघाचा थोडस शांत ठेवलंय. फार उशीर झाला की मोठा फटका आला नाहीये, पण आला तर इथून धावफलकाला एक आकर्षण बनवू शकताय, पण येणार नाहीये. वेग पुन्हा एकदा बनवलेला गोलंदाजी करत असताना सूरजने. आणि या षटकाचा शेवटचा बॉल येतोय डॉट. 2 षटक कंप्लीट. बॅटिंग करत असताना लिटिल स्टार धारोळ संघाला आपण पाहताय 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 13 धावा. दाफल का बढतीत. समोर आता एका षटकाचा खेळ खर तर या 1 सेट इनिंग मधला शिल्लक राहिलेला आहे. आणि समोर मैदानामध्ये आपण पाहतायत गोलंदाजी मार्क वरती सध्या वारलीपाडा संघाकडून सागर हा गोलंदाज सज्ज झालेला आहे. सागरच्या हातामध्ये चेंडू सोपवलेला आहे. आजच्या रात्रीमध्ये जर पाहायला गेले तर नक्कीच भरपूर चांगलं क्रिकेट खेळत आली आहे टीम वारलीपाडा संघ. प्रवास देखील तितकाच लांबचा खरं तर मोजलेला आहे या संघाने स्पर्धा खेळण्यासाठी. आणि नक्कीच तो प्रवास कशा पद्धतीने आज या मैदानावरती आल्यानंतर घडवायचा हे अगोदरच मनामध्ये घेऊन आलाय की काय हा संघ. लो फुल टॉस ऑन साइडला टर्न केलं जात आहे. फिल्डर आहेत. एक सिंगल या चेंडूवरती योगेशच्या बॅटमधून घेतली जातीये. एक धाव मिळते. एका धावेच्या सहाय्याने धावफलकावरती आता सध्या लिटिल स्टार धारोळ संघाचा धावफलक 14 या आकड्यावरती सध्या पोहोचतोय. 14 धावा धावफलकावरती आहेत. प्रयत्न तर फार मोठ्या प्रमाणामध्ये करते धारोळ टीम मोठ्या फटक्यांसाठी, पण सध्या तरी फलंदाजांच्या बॅटमधून धावा येता नाही आहेत. लोवर फुल टॉस लॉब करण्याचा प्रयत्न केलाय आणि त्याच्यावरती आता फलंदाजाला परिणाम भुगतावा लागतोय. यू मिस परफेक्टली. दांडी केलेली आहे उद्ध्वस्त आणि मॅच मध्ये लागतोय बॅटिंग करत असताना लिटिल स्टार धारोळ टीमला. विकेट नंबर 4. फलंदाज विशाल बाद. अगदी इथे आपण पाहतात सध्या तरी विशाल बाद झालेला, ज्याच्या बॅटमधून 5 चेंडू 5 धावा आल्या आणि तो इथून मात्र माघारी पडत असताना आपल्याला बघायला मिळेल. आणि त्याच्या जागेवरती आता फलंदाजीसाठी मैदानाच्या आतमध्ये पाठवला जातोय बॅट्समन सुशील. या फलंदाजाला सुशीलला मैदानाच्या आतमध्ये एंटर केले जात आहे. सामन्यामध्ये मात्र सध्या तरी पूर्णपणे आपण पाहतात फार चांगलं क्रिकेट खेळलं जाते. ओ डायरेक्ट हिट क्लोज परफेक्ट. चांगला थ्रो आपल्याला फेकत असताना क्षेत्ररक्षक पाहायला भेटतोय. आणि पुन्हा एकदा मैदान सोडावं लागेल लिटिल स्टार धारोळ टीमच्या एका मोठ्या हार्ड हिटर बॅटरला. योगेश परतील माघारी. आणि पुन्हा एकदा इथून या सामन्यामध्ये धारोळ संघाची परिस्थिती गंभीर. आउट. चौदा धावा दाफल कबड्डी आहेत. 5वा खेळाडू मात्र इथून बाद झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. आणि सध्या फलंदाजी करण्यासाठी आपण बघू शकतायत लिटिल स्टार धारोळ टीमचे लेजेंड्स खेळाडू. वय वर्ष भरपूर झाले, परंतु क्रिकेट हा खेळ असा आहे की कितीही वय झालं तरी सुद्धा आवड ही एका खेळाडूची सुटत नसते. आणि म्हणूनच आपण बघू शकतात लिटिल स्टार धारोळ टीमचा खरतर फलंदाज सुनील शेंडे हा बॅटर मात्र मैदानाच्या आतमध्ये आता बॅटिंग करण्यासाठी दाखल होतोय. फार मोठं नाव आहे टेनिस क्रिकेटच्या विश्वामध्ये. याही खेळाडूचा होल ऑफ करण्याचा प्रयत्न मिस टायमिंग. फटका फसलाय. मॅच मध्ये या क्षणी चान्स बनला होता, त्या क्षणी क्षेत्ररक्षकाने केली आहे थोडीशी मिस्टेक. जिथे विकेट येत होती तिथे मात्र मैदानाच्या आतमध्ये या चेंडूवरती मिळाली जाईल 1 धाव. आणि या एका धावेच्या मदतीने दाफल कबड्डी आपण बघताय सध्या फलंदाजी करत असताना लिटिल स्टार धारोळ संघ 15 या आकड्यावरती पोहोचतो आहे. 15 धावा दाफल कबड्डी आहेत. वारलीपाडा संघ मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी नक्कीच भल्या मोठ्या प्रमाणामध्ये मात्र नक्कीच गोलंदाजीचा जो वापर आहे
तो फार चांगल्या रेंज मध्ये करतोय. वेगवान चेंडू लॉफ्टेड हिट करण्याचा प्रयत्न मिस्टामिंग, फटका पुन्हा एकदा फर्स्ट लाईन उभा बॉल खाली येतोय. थोडीशी फिल्डिंग खराब जाणवली आहे. 2 धाबा कंप्लीट. तिसरीचा प्रयत्न या क्षणी फेकी वेगळ्या दिशेला बनली आहे आणि या चेंडूमध्ये सध्या 3 धाबा पूर्ण. चौथीचा प्रयत्न आणि इथे आता चौथी धाव पूर्ण करत असताना गमवावा लागेल महत्वाचा फलंदाज. बॅटर होतील बाद. बॅट्समन सुशील आउट. 3+1 विकेट या चेंडूमध्ये हे चित्र बनत आहेत. 3 धाब्याच्या बढतीने 10 फलका बढती सध्या लिटिल स्टार धारोळ संघ आता 18 या आकड्यावरती पोहोचला जातोय. अजून देखील या एका शेवटच्या षटकातील एक चेंडू शिल्लक राहिलेला आहे आणि समोर फलंदाजीसाठी आता मैदानाच्या आतमध्ये आपण बघू शकताय नरेश हा बॅटर मात्र मैदानाच्या आतमध्ये आता सध्या तरी पाठवला गेलाय. बरोबर इथे मात्र आता नक्कीच आपण पाहतायत शेवटच्या चेंडूची फेकी शिल्लक राहिले. नरेश मैदानाच्या आतमध्ये फलंदाजीसाठी सध्या दाखल होतोय. गोलंदाज सागरचा हा चेंडू आखूडपट्ट्याचा आहे. फटका हवेत. फिल्डर डाऊन दी बॉल. शेवटच्या चेंडूमध्ये मिळेल वारलीपाडा संघाला विकेट आणि इथून मात्र पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना लिटिल स्टार धारोळ संघाने बनवलेल्या आहेत 18 धावा आणि इथून मात्र वारलीपाडा संघासमोर ठेवलेले लक्ष 18 चेंडू आणि 19 धावा. लिटिल स्टार धारोळ टीमची फलंदाजी आपण ऑन स्क्रीन मध्ये बघू शकता. सुरुवातीला कवी आला होता ज्याने बॅटिंग करत असताना खरं तर नक्कीच आपल्या बॅटमधून खरं तर एकही धाव न घेता स्वस्तात तो बाद झाला आणि त्याच्यानंतर अनिल देखील शून्यावरती बाद झाला. जितेंद्र शेंडेच्या बॅटमधून 5 चेंडू 4 आल्या. विशालने खरं तर 5 बॉल 5 बनवल्या. योगेशच्या बॅटमधून 2 चेंडू 2. त्याच्यानंतर सुशीलच्या बॅटमधून 2 बॉल 3 आणि सुनील शेंडेच्या बॅटमधून 1 चेंडू आणि 1 आणि त्याच्यानंतर नरेशच्या बॅटमधून 1 बॉल रिलीज करत असताना कोणतीही धाव नाही आणि अशा पद्धतीने हा डाव जो होता तो मात्र नक्कीच लिटिल स्टार धारोळ संघाचा पोहोचला 18 वरती आणि इथून मात्र आपण पाहतात वारलीपाडा संघासमोर येणारे लक्ष 18 चेंडू आणि 19. चला लगेच वारलीपाडा संघ आपले फलंदाज एंटर करायचे. त्याच्यानंतर महत्वाची सूचना जेजस संघ खरं तर क्वालिफाय झालेले आहेत त्यांनी देखील रिपोर्टिंग करून जायचंय कारण आजच आपल्याला या स्पर्धेची फायनल देखील खेळवायची आहे. त्याच्यामुळे आपण रिपोर्टिंग लगेचच करून जा. यावेळेला मात्र मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्यासाठी आपण बघतायत कुणाल आणि आकाश हे 2 सलामीचे बॅटर मात्र मैदानाच्या आतमध्ये सध्या दाखल होत असताना आपण बघताय. हे दोन्ही फलंदाज खरं तर आजच्या रात्रीमध्ये फार चांगलं क्रिकेट खेळलेले आहेत. वारलीपाडा संघाकरिता 18 चेंडू 19 धावेचं लक्ष आहे. लक्ष खरं तर कठीण होईल की सोपं हे मात्र या इनिंग आता मध्ये पाहायला मिळेलच. समोर मैदानामध्ये आपण बघतायत गोलंदाजी करत असताना आता लिटिल स्टार धारोळ टीमला ज्या टीमचा बॉलिंग युनिट सध्या तरी फार चांगला आहे आणि ती गोलंदाजी त्यांना करावी लागली मॅच मध्ये. लो स्कोरिंग गेम आहे आणि शेवटपर्यंत हा सामना जाईल का हे देखील बघणं गरजेचं आहे. सुशील सज्ज होतोय पहिल्या स्पेल मध्ये गोलंदाजी मार्क वरती. फुल लाईनचा बॉल बैठक फटका. मैदानाच्या आतमध्ये पॉवर प्ले आहे चालू आणि त्याच्यावरती बॅट्समन कुणालच्या बॅट मधून आलेला आहे. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिला फुल टॉस आणि पहिला 4. कुणाला फलंदाज मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करतोय. आउटसाइड द ऑप्शनचा बाहेरचा चेंडू होता. अगोदर जो खरतर मागचा पाय होता तो खेळपट्टीवरती टेकला आणि तिथून 4. ओहो खराब गोलंदाजी होतीये मैदानाच्या आतमध्ये. बीमर आणि त्याच्यावरती बॉल करतोय चांगला सफर. चेंडू जाईल पुन्हा एकदा पॉइंट कव्हर सीमा पार. मितील लागोपाठ बॅटिंग करत असताना 9+ या 4 म्हणजे 5.
वारलीपाडा संघ आज खरं तर नक्कीच समोर कितीही मोठा संघ असला तरी सुद्धा थांबायचं नाव घेत नाहीये आणि दिवस खरं तर आज या संघाचा फार चांगल्या रीतीचा आपल्याला पाहायला भेटतोय. 9 धाबा धावफलकावरती आहेत. कुणाल स्टाकर रेडला आणि यस कुणालच्या बॅट मधून आता माहोल गरम झालाय आणि स्टेट हा चेंडू जातोय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. तिसरा बॉल फ्री हिट होता आणि बॉलला आता हिट केलंय. चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर येतील या धावा 6 षटकार. षटकार आलेला आहे धावफलकावरती. आता 15 बनल्या जिंकण्यासाठी. इथून मात्र आता आपण पाहतायत फक्त आणि फक्त 4 धावेची गरज. म्हणजे 4 पावलं तर थोडासा छोटासा मागे राहिलेला आहे हा सामना जिंकण्यासाठी. आपण बघू शकतायत वारलीपाडा संघ विजय संघ त्याच्या विपक्षात चिंचवली असा सामना आपल्याला पाहायला मिळेल आजच्या फॉर्मॅट मधला क्वालिफायचा. स्लोवर गतीचा बॉल तिथे स्वीप शॉट खेळण्याचा प्रयत्न कुणाल करत होता पण हा चेंडू सरळ कुणालला जर पाहायला गेलं तर नक्कीच थोडीशी दखल ठेवत असताना आपल्याला पाहायला भेटलाय. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये फेकल्या गेल्या. गोलंदाज सध्या सुशीलने. फुल लाईनचा बॉल धाव घेण्याचा प्रयत्न तिथे मैदानाच्या आतमध्ये. आता लागतोय विकेट. पहिला बॅटिंग करत असताना वारलीपाडा संघाला फलंदाज आकाश आउट. आकाश मात्र या क्षणी रनआउटच्या स्वरूपात बाद झालेल्या. अगदी 4 धावेची गरज फक्त आणि फक्त हा सामना जिंकण्यासाठी आपल्याला पाहायला मिळते. बॅटिंग करणाऱ्या सध्या वारलीपाडा टीमला 15 तर बनल्यात. अजून चेंडू भरपूर आहेत. धावा फक्त आणि फक्त 4 शिल्लक राहिल्यात. म्हणजेच हा विजय कदाचित आता नक्कीच वारलीपाडा संघाच्या पारड्यामध्ये जाऊन पोहोचलेलाच आहे. सुशील वरती विकेट. सुशीलचा हा चेंडू लॉफ करण्याचा प्रयत्न. मिस्टामिंग आहे फिल्डर आपण पाहतात अनिल येत आहेत बॉल खाली. थोडीशी जजमेंट जर पाहायला गेले तर चुकीची बनली आहे आणि या क्षणी मात्र इथे या चेंडूवरती आपण पाहताय सध्याच्या घडीला बॅटर तिथे कुणाल मात्र 2 धावा मिळवतोय. पण अजून एका चेंडूची फेकी शिल्लक आहे या षटकामध्ये. 2 धावा या चेंडूवरती मिळतील. धावफलकावरती आता 17 बनतायत जिंकण्यासाठी. आता इथून आपण पाहताय फक्त आणि फक्त 2 धावेची गरज या मॅच मध्ये वारलीपाडा संघाला. ओहो 2 धावेची गरज आहे. हा चेंडू पडल्यानंतर फलंदाजाला बीट करतोय. येईल या क्षणी हा डॉट बॉल. पहिलं षटक संपन्न होतोय. लिटिल स्टार धारोळ संघ गोलंदाजी करतोय आणि पहिल्याच षटकामध्ये आपण बघतोय सध्या तरी 17 धावा खर्च केलेल्या गोलंदाज सुशीलने आणि इथून आता आपण पाहता येणारे 12 चेंडू आणि 12 चेंडू मध्ये फक्त 2 धावेची गरज. वन साइड शिक्का या सामन्यामध्ये आता नक्कीच जवळपास आलेला आहे वारलीपाडा संघाच्या पारड्यामध्ये. पेनल्टी मिळाली पण त्या पेनल्टीचा विचार न करता खरं तर वारलीपाडा संघाने आपला गेम सक्सेस करण्याचा प्रयत्न करून दाखवला. शॉट ऑफ लेंथ स्क्वेअर लेगला येईल. आज चौकार सामना होईल फिनिश आणि विजय भेटेल तो म्हणजेच वारलीपाडा टीमला. अभिनंदन देऊया वारलीपाडा टीमला नेक्स्ट मॅच साठी. त्याच्यानंतर इथे कुठेतरी रन्स कमी झाल्या त्या कारणास्तव सामना सोडावा लागला लिटिल स्टार धारोळ टीमला. त्यामुळे नक्कीच लिटिल स्टार धारोळ टीमचं देखील आपण इथे छोटस कौतुक करू. त्याच्यानंतर लगेचच आपण करणार आहोत आजच्या फॉर्मॅट मधल्या महत्वाच्या सामन्याचा नाणेफेकीचा कौल. क्वालिफाय सामना आपल्याला पाहायला मिळेल. यामधून जिंकेल